आता तुम्ही चरित्रामृताबद्दल सांगितलं. हो. सो जर कोणाला पारायण करायचं असेल किंवा त्याची उपासना करायची असेल तर त्याचे काही नियम किंवा काही अशा गोष्टी असतात? नाही, तसं काहीच नाही. गुरुचरित्रामध्ये असे बरेच नियम आहेत. गुरुचरित्राच्या संबंधित बऱ्याच लोकांना नियम पाळावे लागतात, ब्रह्मचर्या संबंधित वगैरे सगळं. पण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या महाग्रंथाच्या बाबतीत तसे काही नियम नाहीये. कोणीही त्याचं पठण पारायण करू शकतो. 7 दिवसांचं पारायण करू शकतो. आणि तो ग्रंथ जर घेतला असेल आपण तर इंडेक्सच्या इथेच बॅकसाईडला, मुखपृष्ठाच्या बॅकसाईडला तिकडे दिलेलं आहे सगळं. पहिल्या दिवशी किती अध्याय, दुसऱ्या दिवशी किती, असे 7 दिवसांचं पारायण आपण करू शकतो. पण तरी माझं सगळ्यांना सांगणं आहे की काही लोकांना पारायण किंवा इतक्या वेळ देणं शक्य होत नाही. तर मग माझं असं सगळ्यांना सांगणं आहे, फक्त श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतच नाही, इतर कोणताही ग्रंथ जो जागृत आहे तर त्या ग्रंथाचं पारायण जमत नसेल तर आपण अध्ययन किंवा पठण करू शकतो. पठण म्हणजे काय, तर आपण एका दिवशी एक अध्याय पठण करू शकतो, किंवा तुम्हाला जेवढी पानं शक्य आहेत तेवढी पानं तुम्ही पठण करू शकता. बुक मार्कने आपण मार्क करायचा आणि मग दुसऱ्या दिवशी परत कंटिन्यू करायचा. असं तर नक्कीच करू शकतो आपण. करेक्ट. पण आवर्जून नक्की थोडंफार तरी करायला पाहिजे. कारण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतच नाही, गुरुचरित्र आहे, अजून गुरु लीलामृत आहे, हे असे जे महाग्रंथ आहेत हे सगळे स्वामींचं बुक फॉर्मॅट मधलं स्वरूप आहे. म्हणजे स्वामी असं गमतीने म्हणतात की जर मी पुस्तकाच्या रूपामध्ये कोण असेल तर तो कोण आहे, तर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत आहे, किंवा गुरुचरित्र आहे, गुरु लीलामृत आहे, असे अनेक ग्रंथ आहेत, भगवद्गीता आहे, असं सगळं आहे. आजकाल बरेच जण भगवद्गीता देखील पठण पारायण करतात, अध्ययन करतात. खूप चांगली गोष्ट आहे. फक्त एकच आहे की मला सगळ्यांना सांगणं आहे, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाचं जर तुम्ही पठण पारायण एकदा जरी केलं तर प्रत्येकाला कळेल की परमात्म्याचं मूळ स्वरूप काय आहे. देवतांमध्ये भेद करणं आपलं थांबेल. कारण बऱ्याचदा असं होतं की फेवरेटिझम येतं, आपल्याला असं वाटतं की ही देवता मोठी आहे मग मला वाटतं तीच मोठी आहे. बरोबर. तर हा सगळा भ्रम आपला निघून जातो. यासाठी सगळ्यांनी त्याचं पारायण करावं. शैव आणि वैष्णव जे शैव वैष्णव शाक्त हा सगळा भेद निघून जातो. आणि शाक्ताचा पण विषय आला म्हणून सांगतो की त्यामध्ये वर्णन दिलेलंच आहे. स्वामी हे अर्धनारीश्वर जरी असले तरी ते पूर्ण देवीचं किंवा जगदंबेचं देखील रूप धारण करू शकतात. हे सगळं श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतात दिलेलं आहे. बरं. शैव वैष्णव रिलेटेड आम्हाला सगळ्यांना थोडंफार तरी माहिती आहे की शैव म्हणजे शिवाला जास्त पूजणारे, वैष्णव म्हणजे विष्णूला. तर शाक्त म्हणजे काय थोडं सांग. शाक्त म्हणजे देवीचं स्वरूप किंवा फिमेल फॉर्म, किंवा परमात्म्याला आपण पुरुष रूपात न बघता स्त्री रूपामध्ये बघणं जास्त प्रेफरन्स देतोय किंवा प्रेफर करतोय, तर त्याला शाक्त म्हणतात. आणि केवळ तेवढंच नाहीये, गाणपत्य नावाचा पण एक प्रकार आहे की ज्यामध्ये परमात्म्याला फक्त गणपतीच्या स्वरूपातच बघणं काहींची इच्छा असते किंवा त्यांची आवड म्हणू. तर त्या स्वरूपामध्ये परमात्मा मूळ होतो आपल्यासाठी. आणि त्या स्वरूपात तो आपल्याला दर्शने देतो. त्याचे त्या पद्धतीने मग भक्तीचे फॉर्मॅट ठरतात, तसे नियमही दिले जातात. असे सगळं आहे. परमात्मा आपल्या इच्छेनुसार, आपल्या मर्जीनुसार तो आपल्याला दर्शन देतो. अच्छा, असं आहे. ओके.